आपले उपायुक्त आयुक्तांच्या टेबलावर जे आता खुर्चीवर बसलेले उपायुक्त आहेत का मी काही ओळखलं नाही त्यांना, पण आम्हाला जी आज ही जे बजेटचं काही मतलब आहे का नाही, काय व्हॅल्यू आहे का नाही, बजेटची मीटिंग चालू आहे, 2 दिवस सभागृह भरतंय, या सदस्यांना काय वेळ लागले का काय इथं बसून आपल्याशी बोलायचं, भाषणं करायची, निघून जायचं, उत्तर कोण देणार तिथे? आपल्याला इथं आयुक्त नसतील तर सभा तहकूब करा आणि निषेध करा आणि बाहेर चला. आम्हाला बोललेले प्रश्नाचं उत्तर ताबडतोब पाहिजे. नंतर काय लिहून पाठवणार का काय सदस्यांना? आमचे जे प्रश्न आहेत त्याचं जर उत्तर नाही मिळत असेल तर त्या सभेला अर्थ काय? आणि बजेटचं कोणालाच काय पडलेलं नाही. बजेटची सर्वात महत्वाची बैठक असते, सभागृह भरलेलं असतं, त्या सभागृहात काहीतरी सभागृहाचा मान तरी ठेवायला पाहिजे. सन्माननीय आयुक्त साहेबांनी इथं हजर राहायला पाहिजे ना बजेटच्या मीटिंगला. आयुक्त साहेब नाही, अतिरिक्त आयुक्त नाही, इथं उत्तर कोण देणार आम्हाला? आयुक्त साहेब आपण उत्तर देऊ शकता का आमच्या प्रश्नाची? तर तुम्ही त्या खुर्चीवर बसा, अन्यथा तुम्ही उठा तिथून. आम्हाला काय आमचा वेळ फुकट घालवता? मग भाषण करण्यापेक्षा आहे ते बजेट पास करा आणि चला घरी. आम्हाला आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळायला पाहिजे. आयुक्त साहेब आपण द्याल का? आम्ही तुम्हाला विचारतो आयुक्त साहेब बोला. प्रत्येक सदस्याने आता बोललेल्याचं तुम्ही ताबडतोब उत्तर द्यावं अशी आमची विनंती आपल्याला राहील. प्रत्येक सभासदाने बोलायचं आणि आपली उत्तरं घ्यायची. नुसतं भाषण करून आम्ही निघून जाऊन काय मतलब नाही होणार. महापौर आपली क्षमा मागतो आणि मी बोलतोय कारण ह्या बैठकीला सचिव मॅडम सुद्धा उपस्थित नाहीत. उपसचिव बसलेत सचिवांच्या टेबलावर, पण काहीतरी त्यांना समजलं पाहिजे का नाही? आपण रजा घेता काय घेता, इथं बजेटची बैठक चालू आहे, समोर विरोधी पक्ष नेते बसलेत, आमचे सभागृह नेते आहेत, त्यांचं काहीतरी हे ठेवा ना. सभागृह नेते इथं उपस्थित आहेत, ते 12च्या आतमध्ये इथं उपस्थित राहतात, टायमावर उपस्थित राहतात, म्हणजे काहीतरी मीटिंगला महत्व पाहिजे का नको? मग आम्ही आमच्या वॉर्ड ऑफिस मध्ये जातो आणि आमची कामं आहे ती वॉर्ड ऑफिसरला सांगून करून घेतो. इथं कशाला ते बजेटमध्ये मांडायची गरज काय? नाहीतरी उपायुक्त आमचे वॉर्ड ऑफिसर ऐकतायत.